कथन करायचं आहे त्यावेळेला काही प्रश्न मला विचारण्यात येतात. आपल्याकडे इथे खूप परिक्रमा केलेली मंडळी आहे, त्यांनी पण हा अनुभव घेतला असेल. मला असं वाटतं की हे अनुभव कथन करताना या प्रश्नांची उत्तरं मी द्यावी का? तर पहिला प्रश्न मला असा विचारण्यात येतो की तुम्हाला ही प्रेरणा कशी झाली. दुसरा प्रश्न विचारण्यात येतो की नर्मदा परिक्रमेला गेले आहेत म्हणजे नर्मदा मैयाचं दर्शन झालं का. तिसरा प्रश्न विचारण्यात येतो अश्वत्थाम्याचं दर्शन झालं का. पुढचा प्रश्न असतो सप्तचिरंजीवांचं दर्शन झालं का. प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे आणि मानण्याप्रमाणे, फार महत्वाचा शब्द आहे मानण्याप्रमाणे, त्याचं उत्तर असतं. तर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की या पद्धतीने अनुभव कथन करू की माझ्या मनाने मला जे वाटेल ते अनुभव कथन करू. तुमची काय अपेक्षा आहे? प्रश्नांची उत्तरं नसली तरी चालतील? चाल. मग पहिल्यांदा दुसऱ्या परिक्रमेतला, दुसरी परिक्रमा माझी अजून पूर्ण झालेली नाही, ती खंड परिक्रमा मी करते आहे. माझं मानस खंड परिक्रमा करण्याचं नव्हतं, पूर्ण परिक्रमा करण्याचं होतं, पण नर्मदा मैयाने मला खंड परिक्रमा करायला भाग पाडलं, पर्याय नव्हता म्हणून ही खंड परिक्रमा. तर त्यातला एक सुंदरसा अनुभव मला सांगायला आवडेल. ही परिक्रमा नर्मदा किनाऱ्यावरून करायची असा माझा मानस आहे की शक्यतोवर किनारा सोडून जायचं नाही, अनवाणी करायची. आणि तुकड्या तुकड्यात करण्याचं कारण असं की तो अनुभव आधी सांगते. 30 मार्च 2018 माझी पहिली परिक्रमा संपवून मी घरी आले आणि 25 डिसेंबर 2018 दुसऱ्या परिक्रमेला सुरुवात केली. आता या वेळेला कबीर चबुतराहून न जाता आरंडी संगमाकडून आतमधून जाऊन पकरी सोंढा आणि तो मार्ग घ्यायचा ठरला, किनारा मार्ग. आणि त्यावेळेला मैया समोर उभी राहिली. मैया, मी एकटीच आहे, हा मार्ग घेते आहे, असं ऐकलंय की हा जंगल मार्ग आहे, बाई ग तू माझ्यासोबत राहा. आणि अगदी आता दुसऱ्या दिवशी निघणार तर मला संध्याकाळी एक फोन आला, मैया असं कळलं तुम्ही किनाऱ्या मार्गावरनं परिक्रमा उचलताय. हो चल. उद्या निघणार आहे ना? हो हो उद्या निघणार आहे. थांबा थांबा थोडं उशिरा निघा, मी पोचतोच आहे. म्हणून ठाण्याचे सुरेश पित्रे यांचा फोन आला आणि मैया थांबा तुम्ही, मी येतोच आहे, मला पण काही भाग राहिलाय माझा करायचा, तो मला पण पूर्ण करायचा आहे. ठीक आहे दादा या. चला ठीक आहे. आम्ही दोघं परिक्रमेला सुरुवात केली आणि आपल्या आरंडी संगमावर वरून पुढे गेल्यानंतर एक असं कंपाऊंड लागतं, त्या कंपाऊंडला धरून धरून चालायचं असं आम्हाला सांगितलं होतं. पूर्ण व्यवस्थित झाडी जंगलाचा भाग आहे तो. आणि नर्मदा मैया अगदी बारकीशी आहे तिथे, एक साधारण 3 फुटाची वगैरे असेल. आणि त्याशिवाय भरपूर ओढे आहेत, त्यामुळे कुठली मैया आहे हे कळायला मार्ग नसतो. आणि आम्ही त्यातून त्या मार्गाचे नवीन परिक्रमावासी. आम्ही आपलं चालतोय सुरुवात केली. 21 किलोमीटरचा तो भाग आहे दमगडच्या आश्रमापर्यंत, जिथे मध्ये कुठेही कुठलाही आश्रम नाही. तिथनं जाता जाता झालं काय की अचानक कसं एक, आम्ही सुरुवातच 11-11:30 केली होती. तिथे पर्यंत पोचायला आम्हाला 1:30 वाजला, त्या जंगलाच्या एरियापर्यंत पोचायला. आणि त्यानंतर एक 3-3:15 खूप आभाळ भरून आलं अगदी. आणि आता कोसळतो की मग कोसळतो. बरं, डिसेंबर महिना होता त्यामुळे आधीच झाडी वगैरे चांगली दाट होती, थंडी पण अगदी भरपूर होती. त्यावर्षी पाला पडला होता, म्हणजे किंचित असे बर्फाचे पोहे पोहे पडल्यासारखे होतात. किंवा बादलीत बर्फ ठेवला तर त्याची वरची जी हे असते ती पाण्याचा बर्फ होतो वरच्या लेअरचा, तर त्याला तिथे पाला पडणे असं म्हणतात. थंडी प्रचंड होती. मागच्या वेळेचा धडा लक्षात घेऊन फार सामान सोबत घेतलेलं नव्हतं. आणि आता अगदी पाऊस पडणार. बरं, पायात चपला नव्हत्या त्यामुळे स्पीड अगदी कमी झालेला होता. आता अगदी पाऊस पडणार आणि आपल्याला जंगलातच थांबावं लागणार पावसात, याची खात्री झालेली होती.
मी आणि सुरेश दादा झपाझप पावलं टाकत पुढे जात होतो. आणि आता काहीतरी निवारा मिळायला पाहिजे. माहिती होतं इथे 21 किलोमीटर काही नाहीये, काहीतरी आता निवारा मिळायला पाहिजे, करायला पाहिजे असं म्हणून आम्ही पुढे पुढे जात असताना अचानक एक भगवा झेंडा टेकडीवर, असं छोटे छोटे टेकाड आहे, टेकडी पण नाही म्हणणार, तर तिथे एक भगवा झेंडा दुरून दिसला. अरे वा, मंदिर आहे, इथे मंदिर आहे. आजची रात्र झालं, आपल्याला खायला नसलं तरी चालतं पण मंदिरात आपल्याला राहायला मिळेल. आणि आम्ही खूप अगदी अनवाणी आणि ते टेकाड चढून वर गेलो. ते टेकाड चढून वर जाईपर्यंत आम्हाला 4:45 झाले होते साधारण. आणि तिथे गेलो, तिथे मंदिर वगैरे काही नाही, ते ना भगव्या रंगाचं एक झाडाचं पान होतं कुठलं तरी असं वर. अरे बापरे, परत खाली उतरलो. आता काय करायचं, आता आता म्हणजे असं घालमेल घालमेल जीवाची, की आता काय करायचं काय करायचं. आणि ते आणि मी, आम्ही दोघे असं हरून बसल्यासारखं बसलो, की आता कुठल्याही क्षणी पाऊस पडणार आणि आपल्याला काहीच करता येणार नाहीये. पण तेवढ्यात गाईच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज आला. इथे गाय आहे म्हणजे जवळपास वस्ती असेल कुठेतरी, किंवा ती गाय जर इकडे आली असेल तर तिच्या मागे मागे आपण गेलो तर गायी रात्री आपल्या गोठ्याला जातात परत, तर आपल्याला जायला मिळेलच. आणि आवाजाचा वेध घेत 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 आम्ही चालतोय, आवाज येतोय, आम्ही चालतोय. साधारण 6:30 पर्यंत, अंधार तर पडून गेलाच होता, 6:30 पर्यंत आम्ही हायवेला आलो. गाय आम्हाला कुठेच दिसली नाही, मात्र हायवेच्या पलीकडे एक शेत होतं, शेतात एक गाय होती, ती बांधलेली नव्हती. आणि जोवर आम्ही तिला बघत होतो तोवर ती अगदी जोराजोराने असं असं करून मान हलवत होती. साधारण 2 तास ती आमच्यासाठी घंटा वाजवत होती. ही नर्मदा मैयाची कृपा आहे. पकरी सोंड्याची रात्र झाली, तिथून पुढे निघालो. एक मिलिटरीचा कोट घातलेला, कुरळे केस असलेला, साधारण 5.5-6 फूट उंचीचा, उभा टिळा लावलेला, आणि पूर्वीच्या काही ट्रान्झिस्टर यायचे ना, असे त्याला पट्टा असायचा असा गळ्यात घालायला, कंडक्टरच्या गळ्यातलं मशीन कसं असतं तसे दिसायचे थोडेसे, तसा ट्रान्झिस्टर लटकवलेला एक माणूस मला म्हणाला, माताजी परिक्रमा में हो? हाँ बाबाजी. मैं चलूं आपके साथ? चल बाबा, मी कोण नाही म्हणणारे. देखो माताजी, मैं चल रहा हूं तुम्हारे साथ, लेकिन एक बात का ध्यान रखना, जब तक मैं तुम्हारे साथ हूं तुम्हें कोई तकलीफ नहीं होने दूंगा, क्योंकि शंकर जी ने मुझे तुम्हारी सेवा के लिए भेजा है. बर, ठीक आहे, चल, हरकत नाही. थोडं पुढे गेलं, रुको 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 माताजी, रुको. पटकन जाऊन कुठून तरी थंडगार पाणी घेऊन आला. माताजी पाणी. वा वा, छान वाटलं पाणी पिऊन. बाबाजी कहाँ से लाए पानी? अरे वो तो छोड़ो माताजी, तुम मेरे साथ रहो, तुमको मैं कोई तकलीफ नहीं होने दूंगा, क्योंकि शंकर जी ने मुझे तुम्हारी सेवा के लिए भेजा है. थोडं पुढे गेलो, रुको 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 माताजी, कुठून तरी जाऊन सेव परमल घेऊन आला. अरे बाबाजी कहाँ से लाया? माताजी वो तो छोड़ो, मेरे साथ रहोगी तो तुम्हें मैं कोई तकलीफ नहीं होने दूंगा, क्योंकि शंकर जी ने मुझे तुम्हारी सेवा के लिए भेजा है. थोड्या वेळाने परत जेव्हा शेती होती आणि तिथे असे ढेक्क असतात मातीचे ना, त्याच्यावरती पाय पडला की ते टोचायचे, म्हणजे वर दगड दिसत नाही पण आत कुठेतरी काटा असतो किंवा दगड असतो आणि तो तळपायाला टोचतो. आणि मी घरात स्लीपर घालणारी व्यक्ती होती, त्यामुळे मला जास्तच त्रास व्हायचा. आणि त्रास झाला की मी ओरडायचे, मी ओरडली की तो म्हणायचा, माताजी चप्पल पहन लो. मी म्हणायची, बाबाजी चप्पल तो नहीं पहनूंगी. पहन लो माताजी, पहन लो, तुम चप्पल नहीं पहनती हो तो मुझे दर्द होता है और मुझे मेरे भगवान डांटेंगे, क्योंकि शंकर जी ने मुझे तुम्हारी सेवा के लिए भेजा है. पालूपद, अगदी काहीही झालं की शंकर जी ने मुझे तुम्हारी सेवा के लिए भेजा है और तुम मेरे साथ रहोगी तो मैं तुम्हें किसी भी चीज की परेशानी नहीं होने दूंगा. एकदा काय झालं, खूप जोरात माझ्या पायाला बोचलं आणि मी अक्षरशः म्हणजे खालीच बसले मटकन आणि रडायला लागले. खूप जोरदार टोचलं, रक्त नव्हतं आलं. हे समोर होते महाराज आपले, ते पलटलेत आणि ढसढसा रडायला लागले. कितनी बार समझाया तुमको, समझती क्यों नहीं हो, तुमको वहां दर्द होता है, हमको यहाँ दर्द होता है. असं म्हणून वर पाहिलं त्यांनी. डोळे लाल बुंद झालेले, डोळ्यातनं पाणी येत आहेत, ढसढसा रडतायत. क्यों मुझे तकलीफ देती है तू, क्यों तकलीफ देती है मेरी माँ, तुझे समझ में नहीं आ रहा है क्या? अब तू चप्पल पहन और नहीं तो क्या. असे हात माझ्या पायासमोर ठेवले. तुमको चलना है ना,
मेरे हाथ पे पैर रख के चल, तुझे कांटा नहीं लगना चाहिए, मुझे शंकर जी ने तेरी सेवा के लिए भेजा है, तू मेरे साथ रहे, मेरा कहा मान, तेरे को कोई तकलीफ नहीं होने दूंगा। महाराज जी अब ज्यादा हो गया, अब ज्यादा हो गया, ऐसे मत करो आप, मुझे नहीं इतनी सेवा चाहिए आपकी, चल ठीक है ज्यादा बात मत कर, मैं मेरे हिसाब से करूंगा, चल ठीक आहे। पुढे गेलो, रामनगरच्या अलीकडे छोटं रामनगर लागतं, त्या गावाबाहेर नवीन आश्रम झाला होता, ताटीचं असं झोपडी होती, थंडी प्रचंड होती, मी आणि सुरेश दादा होतो आश्रमामध्ये, एकच खोली होती, तिथे महंत होते आणि महंतांच्या खोलीत स्त्रिया जात नाहीत म्हणून मी खोलीच्या बाहेर होती। या महाराजांनी काय केलं माहित नाही, त्यांच्याशी बोलले काय बोलले माहित नाही, रात्रीच्या वेळी आमच्या दोघांची आसनं खोलीच्या आतमध्ये आणि महाराज आणि हे माझ्यासोबत जे महाराज होते बाबाजी होते ते दोघं खोलीच्या बाहेर, एक शाल आणि एक लुंगी अशी गुंडाळून घेतली होती, पांघरुण म्हणून नावाला तेवढंच होतं, पाय पोटाशी घेऊन रात्री कधीतरी मी झोपली असेल, सकाळी उठून पाहते तर माझ्या अंगावर एवढं जाड कार्पेट टाकलेलं, बाजूचे सुरेश दादा बिचारे तसेच थंडीत कुडकुडत झोपलेले आहेत। ये किसने डाला, ये कौन लेके आया, मैया रात भर ठिठुर रही थी ठंडी में, रात को गया था गांव में, तेरे लिए लेके आया, अब अच्छी हुई ना नींद, हाँ मैंने बोला था तेरे को मेरे साथ रहे, क्योंकि मुझे शंकर भगवान ने तेरे लिए भेजा है, क्योंकि तेरी सेवा करने के लिए मुझे भेजा। अरे बापरे, झालं परत सुरू हे, सेवा म्हणजे किती सेवा, सकाळी मी डोळे उघडत नाही तर बेटी असं म्हणून हो काळा चहा हातात, अरे बापरे, शेवटी इतका वैताग आला मला, इतका वैताग आला की मी मैयाला कळवळून प्रार्थना केली, एक तर यांची साथ सोडव, नाही तर यांची सेवा सोडव, बस झाला आता माझ्याने आता सहन होत नाही, अति झाला आता, म्हणजे अगदी काहीही झालं तरी मी अशी रात्री चुळबुळून उठली तरी, माताजी बहिर दिशा जाना है, इधर जाओ ना, मैं खड़ा हूं, कुछ नहीं होता जाओ, अब मी तशीच जाते ना, मला काही प्रॉब्लेम नाही है, माताजी ऐसे मत करो ऐसे करो, माताजी कपडे धोले लाव मैं सुखा देतो, कशाला, नको नको, खरंच वैताग आला होता। मी मैयाला प्रार्थना केली, म्हटलं मैया बस आता बस, इतकी सेवा नाही सहन होत, नाही सहन होत, आणि तिने प्रार्थना ऐकली। त्या दिवशी झालं असं की ते पुढे निघाले, मी आणि सुरेश दादा मागे होतो, मागे आम्ही थोडं कोणीतरी चहाला बोलवलं म्हणून थांबलो होतो आणि सूर्यास्त झाला आणि आम्ही पुढे जाऊ शकलो नाही, आम्ही मागच्या गावात राहिलो आणि ते बाबा पुढच्या गावात राहिले, संगत सुटली आणि प्रॉब्लेम्सला सुरुवात झाली। तिथून आम्ही पुढच्या गावापर्यंत थोडंसं पोचलो असू, त्या पुढच्या गावात तिथे सगळ्या गावाला सुतक लागलेलं होतं, त्यामुळे तिथे कोणाहीकडे राहण्याची व्यवस्था नव्हती। मग आम्ही विचार केला की इथे शाळा आहे, शाळेत राहू, शाळेची किल्ली नव्हती, ती सरपंचांकडे होती, मग आम्ही सरपंचांकडे गेलो, सरपंच गावाला गेलेले होते आणि सगळ्यांकडे सुतक होतं, त्यामुळे कोणाकडे राहताच येत नव्हतं, मंदिर वगैरे जवळ नव्हतं, बरंच लांब होतं, एक मैया किनारी एक खोली होती, तिथे अर्धे लिंब, बुक्का आणि असे सगळे जे जादूटोड्याचे हे असतात ते असे टाकून सगळीकडे ठेवले होते। सुरेश दादा म्हणाले मी नाही राहत इथे, मग परत बाहेर आलो, 7:30 वाजता एक चक्की उघडी दिसली, त्या चक्कीत सगळीकडे पीठ पसरलेलं होतं, झाडायला वगैरे सुद्धा काही नव्हतं, अक्षरशः ओढणी उपरण्याने आपण सारवतो तशा पद्धतीने थोडीशी जागा केली। आम्हाला जिथे राहायची सोय नव्हती तिथे भोजन पाण्याची व्यवस्थेचा त्याची अपेक्षा करणंही चुकीचं होतं, त्यामुळे तेही नाही मिळालं, ती रात्र आम्ही चक्कीत घालवली। दुसऱ्या दिवशी सकाळी तिथून तसंच निघालो बिना चहा पाण्याचा, सोबत बिस्किटाचा पुडा सापडला, त्यामुळे मैयानी उपाशी झोपू दिलं नाही, 4-4 बिस्किट आम्ही खाल्ले। पुढे निघालो, पुन्हा शेत, आतापर्यंत मला काटे खूप बोचले होते पण रक्त आलं नव्हतं, आता माझ्या अंगठ्याच्या आणि मधल्या बोटाच्या मध्ये जे मांस असतं त्या मांसातनं बाभळीचा काटा खालून रुतून वर आला, तो काढायला गेली तर खालून तुटून गेला, वरून काढायला गेली तर वरून तुटून गेला आणि एवढा काट्याचा तुकडा पायाच्या आतच राहिला। 2 दिवस चालले, त्यानंतर तो पाय इतका सुजला की चालता येईना। आता आपण किनाऱ्याच्या रस्त्यावर आहोत, मोबाईलला नेटवर्क नव्हतं आणि पाय प्रचंड सुजला होता,
या वेळेला मी गाडासराईच्या आतमध्ये 3 किलोमीटर मजियाखार नावाचं गाव लागतं, त्या मजियाखार गावाजवळ होतो. मग सुरेश दादांनी म्हटलं की आता आपल्याला गावाकडे जाऊन हे डॉक्टरला दाखवून काहीतरी करून घ्यायला पाहिजे. म्हणून मग चालत चालत गाडासराईला डॉक्टर साहू म्हणून आहेत, कॉर्नरवरतीच त्यांचं हे ते सेवा करतात, त्यांच्याकडे गेलो, ट्रीटमेंट झाली. आणि तिथे मला फोन आला घरून, अगं कुठे आहे तू, 4 दिवस झाले तुझा फोनच लागत नाहीये. मी किनाऱ्या मार्गावर आहे ना, तिथे नेटवर्क नाही. जशी असशील तशी ताबडतोब घरी ये. सासूबाई पडल्यात, त्यांचे दोन्ही हात फ्रॅक्चर आहेत आणि एक पाय दुखावलाय. आता घरच्या नर्मदेला तसं ठेवून या नर्मदेची सेवा करणं मला नाही योग्य वाटलं, म्हणून मी घरी गेली आणि अशा पद्धतीने माझी खंड परिक्रमा करायला सुरुवात झाली. तिने संकेत दिले होते, मेरे साथ रहोगे तो तुमको कोई प्रॉब्लम नहीं होने दोगा, क्योंकि शंकर भगवान ने मुझे तुम्हारी सेवा के लिए भेजा है. कर्मानी नेलं, देवानी दिलं. पण काय माझे कर्म असतील माहित नाही. मला त्यांची सेवा नको अशी होत होती, मला त्यांचा राग येत होता. आता नको असं होत होतं. तिथून माझी खंड परिक्रमा सुरू झाली. तिथून मला घरी परत जावं लागलं. याच खंड परिक्रमेतला पुढचा एक अनुभव सांगते. हे अनुभव पुस्तकात नाही, त्यामुळे मला जास्त छान वाटतंय सांगायला. याच परिक्रमेत असताना मग पुढे सुरेश दादा नव्हते, पुढे मी एकटीच होते. पुढच्या साधारण मला वाटतं 3रा-4था खंड होता हा, नाही ह्याच्या दुसराच खंड होता. मजियाखारला मी खंड संपवला आणि घरी गेले. मग त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी, सगळं 1.25 महिन्यांनी आईंचं सगळं प्लॅस्टर वगैरे निघाल्यानंतर मग मी परत मजियाखारला आले. मजियाखारला तिथे त्यावेळेला बंगाली बाबांचा एक आश्रम होता, त्या आश्रमात गेले आणि आता उद्यापासून सुरू करू. तर ते बाबाजी म्हणाले, माताजी आप फिर से आ गए, मतलब आपको नर्मदा मैया ने फिर से मौका दे दिया है, तो भंडारा बनाते हैं बढ़िया. ठीक है, लेकिन मैं तो कुछ लाई नहीं हूं, तो अभी परिक्रमा शुरू नहीं की है, खंड परिक्रमा ही है. आपके पास गाड़ी है, गाड़ी दो, मैं गाड़ासराय में जाके एटीएम से पैसे निकाल के लाती हूँ. आपको किसने बोला पैसे चाहिए, आप तो छोटा सा काम कर दो. ठीक है, आप जो बोले वो. अब बस खाना बना लेना. आता भंडारा आहे, जेवण करायचं म्हटलं, हा आपला हातभार तर आपण लावूच, काही प्रश्नच नाही. तो करे शुरू. दुपारी 2-2:30 वाजताची वेळ. हाँ शुरू करते. ठीक है, ये 7-8 किलो चावल है, ये धो के रख दो बाजू में. ठीक है. ये आलू है 8-10 किलो, इसको धो लो, छील लो. ठीक है. ये चने हैं, इसको चुन लो, गला लो. ठीक है. ये 8 किलो सूजी है, इसको सेक लो. ठीक है. हे सगळं झालं. ये 50 किलो आटा है, ये पहले लगा लेते हैं, उसके बाद और लगाएंगे. 50 किलो कणिक माझ्या समोर आणून ठेवले. 4 तास लागले मला. घरी आपण 2 माणसांची 4 माणसांची कणिक भिजवतो, तसं मी आपलं पाणी ओतून तसं भिगोना नहीं है, लगाना है. आटा लगाना अलग होता है, आटा भिगोना अलग होता है. पहिले असं पाणी शिंपडायचं, मग सगळं असं छोटे छोटे गोळे झाले पाहिजे, मग त्यातले छोटे करून परत पाणी शिंपडायचं, मग परत असा मोठा, असं करत करत मोठा गोळा करायचा. असा एकदम बचकन पाणी टाकून आपण घरी पटापटा भिजवतो तसं नाही. भिगोना नाही है, आटा लगाना है. बरं बाबा ठीक आहे. मग भाजी झाली, मसाले भात झाला, सगळे प्रकार झाले. आता हे करत करत आम्हाला 2:45 झाले. तांदूळ निवडण्यापासून सगळं, तांदूळ निवडण्यापासून 2:45 पहाटेचे. बस माताजी, अब तो थोड़ा ही चीज बाकी है, अब तो पूरी तलनी है बस. तो तलने के पहले बेलनी भी तो पड़ेगी, 50 किलो आटे की पूरी. पण मग त्यांनी 2 बायका बोलवल्या. म्हणे नाही, अब इससे इतना नहीं होगा, चलो मैं 2 आपकी हेल्प के लिए बुला लेता हूँ. मग आम्ही तिघींनी मिळून पुऱ्या तल. माताजी, अब आपने पूरी नहीं तली है पूरी तरह से, आपने, आपके लिए 2 मैया जी मैंने बुलवाई थी, तो आप एक काम करो, भोग तो लगवा लोगी ना. हाँ भोग लगवा लेंगे. जाओ फट से जाके नहा के आओ. साधारण तिथे एक 300 मीटर वगैरे मैया आहे, काही फार दूर नाही आहे. जाके फटाक से जाके नहा के आ जाओ. ठीक है, मी जाऊन स्नान करून आले. वाह वाह, बढ़िया बढ़िया माताजी, अब ये लो, अब भोग लेके जाओ, मैया में भोग लगा दो. ठीक है, मग जाऊन मी मैयावर परत भोग लावून आले. वाह वाह, मैया को भोग लगा दिया, बहुत अच्छा. मछलियों को कौन खाना खिलाएगा, ये लो, जाओ फिर से मैया के पास जाओ, मछलियों को खाना.
मछलियों को खाना दे दिया, अच्छा बढ़िया बढ़िया। अब मैया किनारे जो खेत है उनमें जो कीड़े हैं उनको कौन खाना देगा? ये लो फिर से। आणि ते काय करायचे, पुरीवर भात भाजी असं सगळं ठेवून मला हातात द्यायचे, हाँ ये लो अब जाके आओ। वाह वाह बढ़िया बढ़िया। उधर जो पेड़ है वहां पे तिथे एक वडाचं झाड आहे फार, त्याच्या खाली छोटासा मारुती राया। मारुती भगवान को, हनुमान जी को भोग नहीं लगवाओगे? हाँ ठीक है, परत घे। मग एका वेळेला द्या ना तुम्ही। 10 चक्रा झाल्या, बरं ठीक। माताजी माताजी अब एक काम करो, छत पे जाओ ना, पंछियों को खाना कौन देगा? पंछियों को खाना दो। चला ठीक है पंछियों। माताजी वो देखो वहां से गाय आ रही है, 20-30 गायी आहेत, बराबर बराबर त्यांनी प्लेट तयार केल्या। जाओ गाय को खाना खिला दो। माताजी कुत्ते हैं वहां पे उनको खिला दो। माताजी बकरियां हैं उनको खिला दो। माताजी अपने गार्डन में पीछे कीड़े मकोड़े हैं उनको खिला दो। असं करत करत 7:30 वगैरे वाजले, तो 7:30-8 झाले। आता लोक येणार, बस माताजी अब ज्यादा नहीं, अब बस जो लोग आएंगे उनको ही आपको परोसना है। 5 गावाचे लोक आले होते। बरं, त्याच्यातनं पद्धत अशी आहे, भंडारा आहे म्हटल्यावर घरी चूल पेटत नाही। गावातले लोक, त्यातल्या त्यात लहान मुलं दर अर्ध्या तासाने येतात। म्हणजे त्यावेळेला मला अगदी असं वाटतं, खाणं एकदाच पोटभर तुम्ही। बरं, त्यांची पद्धत एकच, ते खाली बसून जेवतात आणि आपण त्यांना खाली वाकून वाकून वाढायचं। असं करत 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 4:30-5 पर्यंत सगळे येऊन जेवून गेले आणि मी अक्षरशः गळून गेली गळून गेली। त्यातही त्यांच्या आश्रमात 2-3 कुत्रे होते, ते सुद्धा त्या लहान मुलांसारखे थोड्या थोड्या वेळाने जेवायला मागायचे। मग थोड्या थोड्या वेळाने त्यांना जेवायला द्यायचं। त्यातली एक कुत्री, तिला मी फार जास्ती आवडली। दुसऱ्या दिवशी पुढचा भाग तिथून मज्जाखार पासून, आता किनाराच मार्ग असल्यामुळे शेत जंगल असाच भाग आहे। मी पुन्हा मैया समोर उभी राहिली। पहिल्या वेळेला जशी प्रार्थना केली होती की मैया तू आहेसच, पण मला तू कुठल्या ना कुठल्या रूपात दिसलीस तर जरा बरं वाटेल। आणि ही कुत्री माझ्यासोबत यायला लागली। मी या मजियाखारच्या बाबाजींना फोन करून सांगितलं की आपके यहाँ की जो कुतिया है वो मेरे साथ आ गई है। हाँ कोई नहीं, वो 2-3 गाव आएगी और वापस चली जाएगी। ठीक है। 2-3 गाव कसे, ती बरंच माझ्यासोबत साधारण म्हणजे एक 100 किलोमीटर तरी तिथून गोमती संगम असेल। ती गोमती संगमापर्यंत माझ्या सोबत आली। 100 किलोमीटर म्हणजे आपण रस्त्याने जातो ते अंतर कमी आहे, आपण किनाऱ्याने जातो ते वळण घेऊन जातो ते अंतर थोडं जास्त आहे। बरं, ही इतकी शहाणी होती की हिनी मला एकही सेकंद, अजिबात अतिशयोक्ती करत नाही, एकही सेकंद तिने मला एकटं सोडलं नाही। मी प्रातर्विधीला जायची तेव्हाही ती सकाळी अशी माझ्या समोर बसलेली असायची। मी मैया स्नान करायला जायची तेव्हाही ती माझ्या कपड्यांच्या तिथे बसलेली असायची। मी रात्री झोपली असायची तेव्हाही ती माझ्या डोक्याशी किंवा माझ्या पायाशी असायची। ती इतर कोणी दिलेलं खायची नाही, ती माझ्या ताटातनं काढून मी तिला जेव्हा द्यायची तेव्हाच ती खायची। आणि ती इतकी शांत आणि इतकी शहाणी होती। एका ठिकाणी एका गोठ्यात मी रात्री थांबली असताना तिथे एक 7-8 महिन्याचं बाळ होतं आणि त्या बाळाला वाटलं की आपल्याकडे कुत्रा आलाय आणि म्हणून त्या बाळाने चप्पल घेऊन, नुकतंच चालायला लागलेलं बाळ होतं, तिला मारायला सुरुवात केली आणि ती असं माझ्याकडे बघायला लागली। तर मी आता असंच म्हटलं, जाऊ दे ग, नको, लहान बाळ आहे ते, त्याला काही कळत नाही। आणि त्याची आई पण आली आणि म्हणाली, अरे नहीं नहीं वो मैया है, वो भुभू मैया है, उसको मारो मत। आणि तेव्हापासून मी तिचं नाव ठेवलं भुभू मैया। तर ही भुभू मैया अशी पुढे जायची, मी तिच्या मागे जायची, मग कधी ती थांबायची माझ्यासाठी, कधी ती माझ्या मागून यायची। असं करत 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 आम्ही दोघी जणी गोमती संगमावर पोहोचलो। त्यावेळेला गोमती संगमावर माधवदास महाराज म्हणून एक संत होते आणि त्यांना मी सांगितलं की अशी अशी ही माझ्यासोबत आलेली आहे आणि ही इथेच थांबेल, आपण जिथे कुठे थांबू तिथे एक कुत्रा राहणार आहे म्हटल्यावर त्यांना थोडीशी कल्पना द्यायला लागते। तर ते म्हणाले तिला, अच्छा तो तुम भुभू मैया हो? हाँ, तो तुम मैया के साथ आई हो, लेकिन मैया की तो खंड परिक्रमा है, मैया तो चली जाएगी, फिर तुम कहाँ जाओगी? मैया तुमको घर नहीं ले जाने वाली, तुम तो भूल जाओ। तो ऐसा करो, तुम मेरे पास रुक जाओ, मैं तुम्हें रोज खाना खिलाऊंगा। तर तिने अशी अशी नाही अशी मान हलवली। तर आम्ही दोघं जण खूप हसलो, जसं काही हिला ना सगळं कळलंच अगदी। म्हणजे मग ते म्हणे, देखो देखो नहीं बोल रही है।
अच्छा, तो मैं तुम्हें तुम्हारे घर छोड़ आऊंगा, मुझे बताया है मैया ने तुम्हारा घर कहाँ है। क्यों, फिर भी नहीं मानोगी? तुमको डर लग रहा है? तुमको लग रहा है कि इसके आगे तुम्हारी सुरुचि मैया अकेली हो जाएगी? तो एक काम करते हैं ना, तुम यहाँ रह जाओ या तुम तुम्हारे घर चले जाओ, सुरुचि मैया को डिंडोरी तक मैं छोड़ देता हूँ, अब तो कोई परेशानी नहीं है. आणि असं महाराजांनी म्हटल्याबरोबर तिने आपला पंजा उचलला आणि त्यांच्या हातात दिला. आम्ही तरी पण हसलो खूप, की अगदी म्हणजे हा किती योगायोग ना असं. मग संध्याकाळचं सगळं आमची पूजापाठ झाली, भोजन प्रसादी झाली आणि आम्ही झोपलो. महाराज 12 वाजता उठले होते, तेव्हा त्यांनी तिला माझ्या बाजूला झोपलेलं पाहिलं होतं. सकाळी 4 वाजता महाराज उठले, तेव्हा त्यांना ती दिसली नाही. त्यांनी आश्रम शोधला इकडे तिकडे आणि 4:30 पावणे 5ला मला उठवलं. म्हणे माताजी आपकी भूभू मैया दिख नहीं रही है. म्हटलं नाही नाही, ऐसे नहीं हो सकता. 12-15 दिवस माझ्यासोबत चालली होती ती आणि अक्षरशः एकही सेकंद तिने मला एकटं नव्हतं सोडलं. नाही नाही, यही कहीं होगी, ऐसे नहीं हो सकता. मग मी पण पूर्ण आश्रम पाहिला, खाली जाऊन पाहिलं. तिथे कोल्हेकुई वगैरे ऐकू येते त्या भागामध्ये. तर मला असं वाटलं की ही कुठे खाली भरकटली आणि एखाद्या प्राण्याचा शिकार तर नाही झाली. आणि ती कुठेच नाही सापडली, कुठेच नाही. आम्ही जवळजवळ 2-2.5 तास तिला शोधत होतो आणि ती सापडली नाही. मग मला खूप रडायला आलं, खूप वाईट वाटलं की ती आपल्यासोबत आली आणि आपण त्याची काळजी नाही घेऊ शकलो ना. आपल्याला एक आपली जबाबदारी होती ती, कारण ती आपल्या सोबत येत होती आणि आपण तिची काळजी घेऊ शकलो नाही. वर ती हरवली आपल्याच्यानी, आपल्याला माहित नाही ती कुठे गेली. आणि इतक्या दिवसात नाही म्हटलं तरी थोडी अटॅचमेंट मला झाली होती तिच्या सोबत. आणि मी रडत रडत मजियाखालच्या महाराजांना फोन केला आणि खूप रडली आणि म्हटलं महाराज जी, आप मुझे जो सजा देंगे वो मुझे मंजूर है. मैंने बहुत बड़ी गलती की, मैं ध्यान नहीं दे पाई उसका. आणि मी अगदी मला खूप हुंदके यायला लागले. ते मला म्हणतात माताजी बस, शांत हो जाओ, रो क्यों रही हो. सुबह 4 बजे वो पहुंच गई है. सुबह 4 बजे वो पहुंच गई है. साधारण 100 किलोमीटरचं अंतर ती 4 तासात गेलीच कशी. बरं, हा अनुभव इथेच थांबतो का? तर हा अनुभव इथे संपत नाही. आवाज ऐकू येतोय का मागे? हा अनुभव इथे संपत नाही. ती 4 वाजता पोचली असं म्हटल्याबरोबर हे माधवदास महाराज धसधसा रडायला लागले आणि माझा हात धरून मला एका खोलीत घेऊन गेले आणि म्हणाले ये लाल थैली है ना, ये तुम्हारी है. मतलब इसमें क्या है? तो मैंने अब मेरी कहानी सुनो. मैं वृंदावन का रहने वाला हूँ. मेरी कुटिया के पास बरगद का पेड़ था और बरगद के पेड़ पे बहुत सारे बंदर रहते थे और कई सारी चीजें बंदर ऊपर से नीचे फेंकते थे. तो वैसे ही एक दिन ये थैली ऊपर से नीचे बंदर ने फेंकी. मैंने खोल के देखी थैली, तो उसमें राधा जी और कान्हा जी की मूर्तियां थी. तो किसी ने लाई होगी, किसी ने मन्नत मांगी होगी. तो मैंने मंदिर में उनको रख दिया और पुजारी जी ने मुझे कहा अरे इसको ले जाओ माधवदास जी, ये कान्हा जी मंदिर में रह नहीं रहे हैं, ये ना गिर जाते हैं, इनको यहाँ रहना नहीं है. राधा जी तो बेचारी राधा रानी वो तो खड़ी रहती है, लेकिन ये जो कान्हा जी है ना बड़े नटखट है, ये गिर जाते हैं, इनको यहाँ रहना नहीं है, तुम ले जाओ. मुझे परिक्रमा जाना था. मैंने सोचा मैं तो मूर्ति पूजा करता नहीं हूं, दे दूंगा किसी को, और मैं उनको लेके आया. अब उनको देने के लिए मुझे कोई योग्य व्यक्ति मिली नहीं, तो उन्होंने मेरे साथ परिक्रमा भी की. परिक्रमा में एक दिन ऐसा हुआ कि ये कान्हा जी मेरे सपने में आए और उन्होंने कहा कि तुम्हारी परिक्रमा के बाद तुम जिस आश्रम में जाओगे उस आश्रम में एक अधेड़ उम्र की महिला अकेले परिक्रमा करते हुए आएगी और उसके साथ नर्मदा मैया चल रही है. ये जब तुम्हें विश्वास होगा उस महिला को ये राधा और कान्हा सौंप देना. सुरुचि मैया, अधेड़ उम्र की अकेली महिलाएं बहुत आई,
लेकिन आज पहली बार 7-8 साल हो गए हैं, आज पहली बार मुझे इनकी याद आई, क्योंकि आपके साथ नर्मदा मैया को चलते हुए मैंने देखा है, तो ये राधा कान्हा आपके हैं. आणि साधारण 9 इंच उंचीचे आणि 1 किलो वजन एका मूर्तीचं असेल असे भरीव राधा कान्हा वृंदावनचे 7 वर्षापासून माझ्यासाठी त्यांच्याकडे वाट पाहत बसले होते, ते माझ्या घरी आलेले आहेत. तर हे दुसऱ्या परिक्रमेतले 2 अनुभव सांगितले. आता पुन्हा पहिल्या परिक्रमेकडे वळते. मला बरेचदा प्रश्न पडायचा, आपण साधना हा शब्द ऐकतो, साधना केली पाहिजे, यांची साधना मोठी असेल, त्यांची साधना किती असेल. आणि असंच झालं, मी भालोदला प्रतापे महाराजांकडे गेली असताना त्या कालावधीमध्ये मी एकटी होती परिक्रमेत, आणि प्रतापे महाराज आमच्या नागपूरचे बरं का, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल जरा जास्त जिव्हाळा, आणि त्यांनाही माझ्याबद्दल तसाच जास्त जिव्हाळा. ती नागपूरची पोरगी आली का, ती नागपूरची पोरगी आली का, असं ते माझी वाट बघत होते. आणि तिथे गेल्यानंतर सकाळचे जेवण वगैरे सगळे झाले, आणि संध्याकाळी महाराज मला म्हणाले, चल ग भाजी घेऊन येऊ. अत्यंत साधे, कुठल्याही प्रकारचा अहंकार, गर्व, मोठेपणा, साधूपणा, महात्म्य असं काहीही न मिरवणारे प्रतापे महाराज, मातृतुल्य, मी त्यांना पितृतुल्य म्हणणार नाही, मातृतुल्य म्हणेन, असे प्रतापे महाराज, चल आपण भाजी आणायला जाऊ. आणि ते पुढे पुढे आणि मी मागे मागे, कारण आपण अशा व्यक्तींच्या बरोबरीने चालत नाही, 2 पावलं आपण मागे चालतो. आणि मी हाच विचार करते की एवढे परिक्रमावासी तिथे आहेत, आणि तिथे सेवेकरी पण आहेत. म्हणजे महाराज वाटलं असतं तर सांगू शकले असते कोणाला की जा रे जरा भाजी घेऊन ये, भाजी संपली आहे. पण महाराज स्वतः भाजी आणायला जात आहेत. खरंच का ना, किती डाऊन टू अर्थ व्यक्ती आहे. खरंच असे मोठे लोक ना असे उगाच डाऊन टू अर्थ नसतात, यांची साधना मोठी असली पाहिजे असा माझ्या मनात विचार आला. मी मागे आणि मग पुढे असा विचार आला, साधना मोठी असली पाहिजे, पण साधना म्हणजे काय, म्हणजे काय करायचं नेमकं, साधना करायची म्हणजे काय करायचं, म्हणजे खूप जप करायचा का, म्हणजे 2 तास 3 तास 4 तास जप करायचा म्हणजे साधना का, म्हणजे जितका जास्त जप तितकी जास्त साधना का, की खूप पूजापाठ करायची, की खूप मोठे मोठे पुस्तकं वाचायचे, की खूप स्तोत्र पाठ करायचे, की खूप ध्यान, खूप वेळपर्यंत ध्यान करायचं, म्हणजे काय नक्की काय करायचं. साधना हा एकच शब्द माहितीये, पण साधना म्हणजे नक्की काय. कोणी मंत्र साधना करतो, कोणी तंत्र साधना, पण नक्की कशी करायची साधना. आणि यांची साधना खूप मोठी असेल एवढा विचार आला, आणि साधना म्हणजे काय असा मनात प्रश्न आला. असा प्रश्न आल्याबरोबर ते मागे वळून बघतात, मग त्यात काय मोठं, सांगतो ना मी, त्यात काय मोठं, मी सांगतो ना साधना म्हणजे काय. पहिला धक्का, बापरे, बर. मग म्हणले तू मांजराचं पिल्लू पाहिलंयस का, मी म्हणलं हो. म्हणे माकडाचं पिल्लू पाहिलंय का, मी म्हटलं हो. दोघांमधला फरक सांग बरं काय आहे, विचार कर मग सांग. मी थोड्या वेळाने सांगितलं, हो म्हणजे मला जो फरक समजतोय तो असा आहे की कुठे जायचं असेल तर मांजर आपल्या पिलाला तोंडात धरते, आणि माकडाचं पिल्लू माकडिणीला पकडून असतं. याला साधना म्हणतात. मग काय, याला कसं काय साधना म्हणतात मग, म्हणजे काय. म्हणे अगं बघ, अगदी बरोबर फरक तू सांगितलायस. ज्या वेळेला मांजराचं पिलू आईच्या तोंडात असतं त्यावेळेला ते कसं असतं, बिनधास्त असतं, मस्त इकडे तिकडे बघत असतं, कारण त्याला खात्री असते की आपली आई आपल्याला देते, जबाबदारी आईची असते. पण ज्या वेळेला माकडीण एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारते त्यावेळेला माकडिणीचे हात झेप घेण्यासाठी असे बाहेर असतात, आणि माकडिणीच्या पिल्लानी माकडिणीला पकडलेलं असतं. म्हणजे इथे माकडिणीचं पिल्लू त्याच्या स्वतःच्या ताकदीने आईला पकडून त्यांनी ठेवलेलं असतं. अशा वेळेला माकडिणीच्या पिलाचा हात सुटला तर त्याचा कपाळमोक्ष होणार आहे. म्हणजे काय, तर आपण आईला पकडायचं नाहीये, आई आपल्याला पकडते. म्हणजे काय, तर तुला तुझी गुरुमाऊली जेवढं सांगेल तेवढं करणं म्हणजे साधना. 5 माळा सांगितलेत का 5 माळा कर, 13 माळा सांगितलेत का 13 कर, नाही सांगितलेत का नको करू.
स्वतःच्या मनाने काही केलं आणि ते जर सुटलं तर कपाळ मोक्ष आहे. त्यामुळे तुमची आई जे सांगेल, तुमचे गुरुमाऊली, तुमची गुरुमाऊली जे आणि जेवढं आणि जितकं सांगेल तितकं संपूर्ण श्रद्धेने आणि ते मात्र पूर्णपणे करणं, याला म्हणायचं साधना. माझा मोठा प्रश्न सॉल्व्ह झाला, फार मोठा प्रश्न सॉल्व्ह झाला. साधना कशी करायची त्यांनी सांगितलंय. 13 माळा, 14वी माळ केली, उत्तर नाही केली तरी साधना झाली आहे माझी पूर्ण. गोंदवलेकर महाराज नाही का म्हणत, रात्री झोपताना माझ्या काळारामाचं नाव घे आणि सकाळी उठल्यावर घे, रात्रभराचा जप मी करतो. गुरुमाऊली. साधना म्हणजे काय हा फार मोठा प्रश्न मला कळला. त्यानंतर माझ्या मनात असा प्रश्न आला परत, मला ना प्रश्न फार पडतात हो, की महाराजांना कळलं कसं आपल्या मनातलं. म्हणजे त्यांनी पटकन मागे वळून सांगितलं. बरं, मला तेव्हा हे नाही लक्षात आलं की त्यांना साधना म्हणजे काय हा प्रश्न मला पडलाय हे जर त्यांना कळू शकतं तर हेही त्यांना कळेल की मला हाही प्रश्न पडलाय की महाराजांना कसं कळलं. आणि तसंच झालं. ते परत मला म्हणाले पलटून, अगं बेटा, ही सिद्धी असते आणि ही सिद्धी जेव्हा तुम्ही साधना करता तेव्हा तुम्हाला ही सिद्धी येते, पण सिद्धीसाठी साधना करू नकोस. कारण माहितीये का, सिद्धी म्हणजे, माझ्या मनात पुन्हा प्रश्न, सिद्धी म्हणजे काय. पुन्हा त्यांचं उत्तर, पण यावेळेला त्यांचं उत्तर खूप वेगळं होतं. ते म्हणाले, सिद्धी म्हणजे ईश्वरापासून दूर जाण्याचा मार्ग. साधना केल्यावर सिद्धी मिळते आणि तरी सिद्धी म्हणजे ईश्वरापासून दूर जाण्याचा मार्ग कसा. मग ते म्हणाले, तू लहान मूल आणि आई पाहिलीये का, काम करणारी आई आणि छोट रडणारं मूल पाहिलंय का. मी म्हटलं हो पाहिलंय. म्हणजे मूल फार रडायला लागलं की आई काय करते, आई घेते 4 मुरमुरे ठेवते सतरंजीवर, मुलाला टाकते, मुलगा आपला मुरमुरे घेतो खातो, घेतो खातो, घेतो खातो. त्याचं लक्ष त्या मुरमुऱ्यांमध्ये जातं. तेवढ्या वेळात आई आपले बाकीचे कामं करते. मग मुलगा पुन्हा रडतो, आई पोळ्या करत असते. मग आई काय करते, आई एक कणकीचा गोळा घेते छोटासा आणि त्याला देऊन देते खेळायला. मग तो आपला छोटे छोटे काहीतरी बॉल बनव, हे इकडे बनव, आकार दे, हे करतो. आणि त्यावेळेला त्याला वाटतं, वा, मी तर आकार दिला, मी तर सृष्टीचा निर्माता आहे, मी तर अमुक केलं. थोडक्यात काय की त्याचं मन त्याच्यामध्ये रमतं आणि तो आईला विसरतो, तात्पुरता का असेना तो आईला विसरतो. त्याला वाटतं ती सिद्धी आहे. त्याला वाटतं मी कणकेच्या गोळ्याला आकार देऊ शकलो, मी अमुक एखादी मोठी गोष्ट करू शकलो, मी तुझ्या मनातलं ओळखू शकलो, मी चुटकी वाजवून काही निर्माण करू शकलो, म्हणजे मी सामान्यांपेक्षा काहीतरी वेगळं करू शकतो. हा माझ्यातला मोठेपणा आहे. पण हा मोठेपणा आईनी त्याला स्वतःपासून दूर करण्यासाठी केलेला असतो, जवळ घेण्यासाठी नाही. आईला त्याला हेच शिकवायचं असतं की माझ्याकडे येताना अनेक अडथळे येतील, त्याला बळी पडू नको, तू फक्त रडत राहा. लहान मुलाला आई केव्हा जवळ घेते, जेव्हा तिला कळतं की आता मूल मला त्रास देत नाहीये, पण आता बिचारं कावरं बावरं झालेलं आहे, आता बिचाराला फक्त माझी गरज आहे. आता मी सोडून त्याला कुठलीही गोष्ट दुसऱ्या कशातही रमवू शकत नाही. त्यावेळेला ती त्याला उचलून वर घेते. त्यामुळे साधना करायची ती सिद्धी प्राप्तीसाठी करायची नाही, कारण सिद्धी ईश्वरापासून दूर करण्याचा मार्ग आहे. मला सिद्धी म्हणजे काय पण कळलं आणि मला प्रतापे महाराज म्हणजे काय ते पण कळलं. असे खूप प्रश्न परिक्रमेत पडतात. आणि मला वेळेबद्दल सांगा, आपल्याकडे वेळ किती आहे, म्हणजे किती वेळ झालाय आणि किती वेळ आहे. किती वाजलेत आता माझं गट, आणि आपल्याला किती वाजेपर्यंत करायचंय तसा अनुभव घेते म्हणून म्हटलं. 7:15 पर्यंत. झाडीमधनं जात असताना माझ्यासोबत पसारकर काकू होत्या आणि पहिला टप्पा पार झाला होता, दुसरा टप्पा जरा मोठा रस्ता, तिथून आम्ही जात होतो. गोरा कॉलनीच्या पुष्कळ अलीकडची गोष्ट आहे.
चॉकलेट्स घेतले होते सोबत, सगळे परिक्रमावासी घेतात तसे लहान मुलांना वाटायला. आणि नर्मदे हर चॉकलेट द्यायचं, नर्मदे हर म्हणायचं. तिथले मुलंही म्हणतात नर्मदे हर आया, नर्मदे हर आया, टॉफी टॉफी नर्मदे हर. छान वाटतं. एका ठिकाणी असं थोडं खाली उतरून एक वडाचं झाड होतं आणि असा मातीचा छोटासा असा पार सारखा केलेला होता आणि तिथे मुलं खेळत होते. त्या मुलांना बोलवलं, टॉफी खाओ, चॉकलेट खाओ. सगळी मुलं आली, एक मुलगा काही आला नाही. साधारण 5.5-6 वर्षाचा मुलगा असेल. कपडे नव्हते घातलेले त्यांनी अंगावर, त्याच्या कमरेला करदोडा होता आणि आपल्या शर्टच्या बटना असतात ना तशा लाकडी चपट्या चपट्या अशा बटना होत्या, म्हणजे चपट्या होत्या, त्याच्या माळा त्याच्या गळ्यात होत्या. आणि केस नव्हते त्याला, केसही त्याचे काढलेले होते. आणि त्याची माझ्याकडे पाठ होती. मी त्याच्या जवळ गेले, म्हटलं तुमको टॉफी नाही चाहिए असं म्हटल्याबरोबर तो उठला आणि वळला. तर त्याच्या इथे मध्यभागी जखम नव्हती, थोडीशी त्याच्या उजव्या बाजूला अशी जखम होती आणि रक्त असं इथपर्यंत आलेलं होतं, ताजं रक्त दिसत होतं. मी अनेक वर्ष शिक्षिकेचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे मला अश्वत्थामा वगैरे दिसला नाही. लहान मूल लागलेलं आहे त्याला असं दिसलं. आणि मी त्याला म्हटलं, मी आधी माझं बॅग पाहिली की काही रुमाल किंवा असं काही आहे का स्वच्छ, आणि काही सापडलं नाही. म्हटलं चलो तुम्हारी मम्मी के पास चलो, तुमको इतना लगा है, तुमको दर्द नहीं हो रहा है, तुम रो नहीं रहे हो. तो हसला, मुझे दर्द नहीं होता. बापरे, जरा म्हणजे त्याही वेळेला असं विचार नाही आला ना, ठीक है नहीं वो ठीक है सब चलो, तुम पहले टॉफी लो, मम्मी के पास चलो. मैं टॉफी खाता हूँ क्या? टॉफी नहीं खाते तो क्या खाते हो? मक्खन है? मक्खन कुठे घेते रे बाबा परिक्रमेत, मक्खन नहीं है. घी है? घी तो है लेकिन उसमें तो बत्ती डुबाई हुई है, वो घी कैसे तुम्हें दूं? माझ्या मनात हेच की त्याला खायला हवंय. घी तो नहीं है. मिश्री तो होगी? आजच संपली, सकाळी नैवेद्य दाखवला तेव्हा खडीसाखर, मिश्री पण नाही. जा, तू मेरे किसी काम की नाही, जा. आणि धावत धावत चालला गेला. काय विचित्र मुलगा आहे, याला चॉकलेट नको, हे नको. अजिबात अश्वत्थामा वगैरे विचार डोक्यात आला नाही, एक क्षणासाठी सुद्धा आला नाही. मग तिथून आम्ही पुढे गेलो. एक छोटस हनुमानाचं मंदिर आहे, त्याला फक्त 4 खांब आहेत, पांढऱ्या मातीच्या अजून अलीकडची गोष्ट. तिथे गेलो मी आणि पसारकर काकू, आणि मग तिथे बाकीचेही परिक्रमावासी आले आणि मग प्रत्येक जण आपलं काहीतरी अनुभव सांग, हे सांग असं करत असताना आम्ही दोघींनी हे सांगितलं. तेव्हा तिथले महंत म्हणाले, आपको तो अश्वत्थामा ने दर्शन दिया. म्हटलं कैसे मानले, कसं कसं मानायचं? त्यांनी सतीशजी चुरींचा नंबर दिला. मी सतीशजींना फोन केला परिक्रमेनंतर आणि त्यांना विचारलं, म्हटलं तुम्ही नर्मदा अभ्यासक आहात असं कळलं आणि अश्वत्थामा या विषयावर तुमचा प्रचंड अभ्यास आहे असं कळलं, मला असा असा अनुभव आलेला आहे, तुमचं काय मत आहे? तर त्यांनी म्हणे, माई तुम्ही 53व्या, म्हणजे माझ्या आधी 52 लोकांना दर्शन दिल्याचा सतीशजी चुरींनी अभ्यास केलेला आहे. एवढा 52 लोकांचा अभ्यास केलाय म्हणजे असू शकतात बाबा अश्वत्थामा. त्यामुळे मी असं समजते की मला अश्वत्थाम्याने दर्शन दिलं. वेळ आपल्याकडे आता नाहीये, तो सांगू? हो हो, तो सांगायला हवा, तो सांगायला हवा. बस एक शेवटचा बरं का. शूलपाणीच्या झाडीतनं जाताना हिरालाल रावतकडे छान दालबाटीचं वगैरे जेवण झालं आणि तिथून आता दुसऱ्या दिवशी निघायचं. तर सगळे म्हणाले आपण पोर्टर करू, खूप कठीण रस्ता आहे. तिथल्या मुलांना सुद्धा म्हणजे आजकाल ते लुटत नाहीत, पण आपण त्यांना आपली बॅग दिली तर त्यांना थोडीशी मदत होते, आपण आपल्याकडनं काही पैसे देतो, तर आपण पोर्टर करू, पोर्टर करू. ठीक आहे, मी पण ठरवलं, म्हटलं ठीक आहे सगळे करतायत तर आपणही करू. आणि सगळ्यांनी आपापल्या बॅग दिल्या आणि काहीतरी 2000 रुपये त्यांना द्यायचं ठरलं, म्हणजे प्रत्येकी 2000 रुपये असं. तर मी म्हटलं ठीक आहे बाबा. आणि आता मी अशी बॅग काढून त्या मुलाच्या हातात देणार, तेवढ्यात माझ्या मागून आवाज आला, स्वतःच्या कर्मांचं ओझं दुसऱ्याच्या खांद्यावर लादायचं असेल तर परिक्रमा करण्याची आवश्यकता नाही, इथून घरी जा, अजिबात परिक्रमा करू नको. बापरे, खूप इतका कठोर आवाज होता तो की मी खूप घाबरले. म्हटलं नाही, त्याला वाटलं असेल त्या मुलाला की आपले 2000 रुपये गेले. म्हटलं नहीं दी बेटा, तुमको मैं पैसे दे दूंगी लेकिन सामान नहीं दूंगी, जहां जरूरत पड़ेगी मुझे हाथ दे देना. ठीक आहे म्हणे.
आता ते लोक काय करतात ना, 4-5 लोकांचं सामान एक मुलगा उचलतो आणि मग जिथे जिथे गरज पडेल तिथे परिक्रमावासींना ते हात पण देतात. तर त्या याच्यामध्ये बाकीच्यांचं सामान उचलून आणणं आणि हे करणं, त्यामध्ये मी थोडी पुढे निघाले आणि पुढे निघता निघता जास्त पुढे निघून गेले आणि मी रस्ता चुकले. कदाचित रस्ता चुकले तर त्या भागामध्ये एक वळण मी असं कदाचित घेतलं की ते बहुतेक चुकलं. अशी चढाई खडी, साधारण 1.5-2 फुटाचा रस्ता, सगळे मुरुम असे गोल गोल कंकड असे त्याच्यावरती मी जोडे घालून परिक्रमा केलेली. त्याच्यावरती असा पाय ठेवला की ते असे खाली घसरायचे असं. आणि उजव्या हाताला करंगळी एवढी बारीक दिसेल अशी नर्मदा मैया, म्हणजे इतक्या उंचावर आपण आहोत. आणि डाव्या हाताला असे उंच उंच असे कातळासारखे असे भाग आणि तिथे पकडायला झाडं पण बाभळीची, त्याच्यामुळे त्याला पकडूही शकत नाही. आणि अशा ठिकाणी एक पाय टाकायचा, तो पक्का करायचा, मग दंड रुतवायचा, मग दुसरा पाय टाकायचा, असं करत करत थोडंसं पुढे जायचं. अतिशयोक्ती नाही, भारतीताई कदाचित त्याच मार्गावरनं गेल्या असतील. आणि मी आपली पुढे पुढे जात राहिले. मला असं वाटलं मागून ही मंडळी येत आहेत, मी रस्ता चुकले होते. झालं असं की पुढे 3-3.25 फुटाचा रस्ता असा खाली धसलेला, वाट खचलेली. म्हणजे आता 3 फूट उडी मारून पुढे जायचंय. बरं, उडी मारायची ही अशी सिमिलर लेव्हलला मारायची नाहीये, थोडी उंचावर मारायची, खालून उंचावर उडी मारायची. कारण आपण चुलपाडीचं चढतोय झाडी. म्हटलं बसू थोडा वेळ, येतील मागून. तिथेच आपलं बसायलाही जागा नाही, अशी टेकून उभी राहिली बॅगला लावून. 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, पाऊण तास, 1 तास, 1.5 तास, अजून हे लोक आले नाही. आता मला कळलं की आपण एकतर रस्ता चुकलो असलो पाहिजे किंवा काहीतरी गडबड आहे. आणि आता दुपारचा 1:30 वाजलेला आहे, आपल्याला माहिती नाही पुढे किती जायचंय. आपल्याला उलट येणं भाग आहे किंवा सरळ जाणं भाग आहे. उलट येण्याचा प्रयत्न केला ते सरळ चढण्यापेक्षा कठीण होतं, कारण उतार होता, पाय टिकतच नव्हता, घसरत होता. म्हणजे आता समोरच जायचं. खूप घाबरले मी, मला खूप भीती वाटायला लागली. मृत्यूची नाही, मृत्यूची नाही. माहिती होतं मृत्यू प्रत्येकाला येणार आणि माहिती होतं इथे नर्मदा परिक्रमेत मृत्यू आला म्हणजे माझं झालं कल्याण, मला मोक्ष मिळणार आहे. पण मला भीती ही वाटत होती की माझा मुलगा नर्मदा मैयावर विश्वास ठेवेल का, की आई परिक्रमेला गेली आणि कुठे गेली कळत नाही. मी फोन काढला, त्याला म्हटलं फोन करते आणि त्याला सांगते की बेटा अशी अशी अवस्था आहे, मला माहित नाही मी परत येईल की नाही. इथून जर मी वाचली तर आपण भेटू, नाहीतर आईला मोक्ष मिळाला असं समज आणि दुःख मानू नको, असं मी ठरवलं. त्याला सांगायचं. फोन काढला, नेटवर्क नाही फोनला. आता काय करायचं, ठेवून दिला फोन. आता काहीतरी तर करायचं, इथून पुढे तर आपल्याला जायचंय. तर मी जोडे काढले आणि जोडे असे समोर फेकलेत. ते पोचले. म्हटलं चला, म्हणजे आता कोणीतरी मागून येणाऱ्याला आपले जोडे दिसतील आणि त्यांना कळेल की इथे जोडे पडले आहेत. मग म्हटलं जोरात हवा आली तर जोडे पडून जातील. मग काय करायचं, मग मी पाठीवरची बॅग काढली, बॅग फेकली. बॅग पण पोचली. म्हटलं आता तर नक्की कळेल, बॅगमध्ये आधार कार्ड आहे, वही आहे आश्रमांची, आपलं नाव आहे. आता नक्की कोणाला तरी कळेल की इथे कोणीतरी पडलंय आणि माझ्या घरी बातमी मिळेल की आता तुमच्या घरची व्यक्ती परत येणार नाही, ओंकारची आई आता परत येणार नाही, ही बातमी माझ्या ओंकारला कळेल. यापेक्षा जास्त मला काही नको होतं. आता उडी मारायची. कळत नव्हतं काय. आता सांगताना मी खूप शांतपणे सांगते, पण त्यावेळेला प्रचंड भीती मला वाटत होती. मला खूप रडायला येत होतं. आणि आता मी मरणार हे पक्क होतं, हे पक्क होतं, आता मी मरणार. 2 पावलं थोडीशी मागे गेली, अशा मुठी आवळल्या. आणि अशा वेळेला आपल्याला आठवतात ते आपले सद्गुरू. मी मोठ्याने ओरडले, नाना वाचवा. आणि असं म्हणून मी उडी मारली. मी पोचली, पण मला विश्वासच बसेना.
मला कुठेही खर्चटलं नाही, काही लागलं नाही आणि पक्क झालं. मला दुःखाची भावना होत नाही, म्हणजे माझा देह गेला आणि आता जो आहे तो माझा विदेह स्वरूपात मी आहे, कारण मला कुठल्याही दुःखाची जाणीवच होत नाहीये. मी उडी मारली आहे तर मला काही तर लागायला पाहिजे, मला काहीही लागलं नाही म्हणजे मी मेलेली आहे. पण मी खरंच मेली आहे का म्हणून मी माझं शरीर चाचपडायला सुरुवात केली. आणि ज्या वेळेला मी माझे असे दंड चाचपडले त्यावेळेला असे खालून असं असं एका दंडाला आणि असं दुसऱ्या दंडाला असे खाली 4 बोट आणि वर असा अंगठा, असे दोन्ही दंडाला माझ्या हातांना 4 बोटांचे स्पर्श जाणवले दोन्हीकडे. आणि मी जिवंत आहे हे कळलं. आणि एकीकडे माझी नर्मदा मैया आणि एकीकडे माझे नाना यांनी मला असं असं उचलून ठेवलंय हे लक्षात आलं. आणि मग मला अजून जोरात रडायला आलं. का बरं मी एकदाही असा विचार नाही केला की माझे नाना माझी मैया माझ्यासोबत आहेत, मला काहीच होणार नाही. मी का असा विचार केला की मी मरणारच आहे. माझा विश्वास का कमी पडला. नाही, हे चुकलं, हे चुकलंच. आणि मी परत फोन बाहेर काढला, फुल नेटवर्क. मुलाला फोन केला का नाही. मी बाबा महाराज तराणेकरांना फोन केला आणि त्यांना सांगितलं मी सुरुची. मी एवढंच बोलू शकले, माझ्या तोंडून शब्द फुटेना. आणि ते मला म्हणाले तुझ्यावरचं संकट टळलेलं आहे. आज सकाळी नानांना अभिषेक केला, त्यावेळेला सांगितलं लेकरू परिक्रमेला जात आहे, लक्ष ठेवा, निवांतपणे परिक्रमा कर, तुझ्यावरचं संकट टळलेलं आहे. आणि मग मी परिक्रमा करायला सुरुवात केली. तिथून थोडं पुढे गेले, एक जरा मोठी जागा होती, तिथे हमसून 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 रडले. आणि मग पुढे गेले. वर एक बाई बसल्या होत्या, त्यांच्याजवळ एवढा मोठा पितळेचा हंडा होता. त्यांनी मला दुरूनच आवाज दिला, हो गया रोना ढोना, हो गया, आजा पाणी पिले. मी अशी ओंजळ केली, त्यांनी हंड्यातनं पाणी ओतलं, मी पाणी प्यायले. तरी बोतल खाली है, भरले. मी बाटली भरून घेतली. मैया जी कहाँ जाना है, इधर से जाना है. आप नहीं चलोगी मैया जी. नहीं नहीं मैं तो नहीं चलोगी. मैया जी इतना बड़ा हंडा पानी कहाँ से लाती हो, मैं तो ये नर्मदा से जाती हूँ. मैया आगे कौन सा गाव है, आगे अमुक अमुक गाव है. सगळं सांगितलं आणि मी पुढे निघाले. मी थोडी पुढे निघाले आणि माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. करंगई एवढी दिसणारी नर्मदा मैया मी थोड्या वेळापूर्वी पाहिली होती. आणि ही बाई मला म्हणते ये नर्मदा से पाणी लाते. पुढे खापरमाळ होतं, खापरमाळला पुढे पोचले. शांतीलाल पावरा म्हणून होता. त्याच्या घरच्या लोकांनी मला मूर्खात काढलं, म्हणे आमच्याकडचं दारिद्र्य बघा, एवढा मोठा पितळीचा हंडा इथे काय कुठे या शूलपाणीच्या झाडीत कोणाच कडे सापडणार नाही. माताजी तुम तो सठिया गई हो, नर्मदा मैया आके पानी पिला के गई, तुमको पता भी नहीं चला. तेव्हा कळलं की साक्षात माईने दर्शन दिलं, साक्षात माईने आणि नानांनी असं अलगद फुलासारखं ठेवलं आणि कळलं आपली परिक्रमा छान होणार आहे. अजिबात काळजी करायची गरज नाही. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. खूपच रोमांचकारी अनुभव ताईंच्या परत ऐकले. गुरुवरची संपूर्ण असंच वाटतं, पण गुरुकृपा आणि श्रद्धा या 2 गोष्टींवरती त्यांनी ती पूर्ण केलेली आहे. आणि इतकं छान आपल्याला इथे अनुभव त्यांच्याच मुखातनं ऐकायला मिळाले. खरंच आपलं भाग्य आहे. सुरुचित तुमचे खूप 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 आभार. आणि हा साठा तुम्ही आमच्यापुढे उलगडला आणि आमच्यापुढे सगळं भांडार केलं, शब्दरूपी आम्हाला सगळ्यांना परिक्रमा करून मिळाली. खूपच खूपच आपले आभार. ताई मी तुम्हाला एक छोटी विनंती करेन. मी कार्यक्रमाच्या पहिले एक अनुभव सांगितला, त्या अनुभवाची दुसरी बाजू धनंजय दादांनी मांडावी. शंकर महाराजांचा अनुभव सांगितला. 5 मिनिटं मी त्यांना आमंत्रित करते, कारण त्यांची माझी भेट पहिल्यांदा होते आणि या क्षणाची मी खूप वाट बघत होती. तुमच्या
लोणावळाकरांमुळे ही संधी मला मिळालेली आहे. दादा या.